पुढील तिसऱ्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, महागभीर नीरपूर पापधूत भूतलम ध्वनत समस्त पातकारी दारिता पदाचलम जगल्लये महाभये मृकुंड सूनु हरमदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. म्हणजे इथे नर्मदा मैयेच्या पाण्याला गंभीर अशी उपमा दिलेली आहे. महागंभीर नीरपूर पापधूत भूतलम म्हणजे आता आपल्याला वाटेल की पाणी आणि गंभीर कसं, तर याचं तुम्हाला उदाहरण देऊ इच्छिते की ज्या काही उत्तरेकडील नद्या आहेत, आपण अनेकदा ऐकतो की या नदीला पूर आला, गावात पाणी शिरलं, बरंच नुकसान झालं, खूप वाहून गेलं किंवा काय, असं बरंचसं आपल्याला ऐकायला मिळतं. किंवा नदीने मार्ग बदलला, नदीचा जो मुख्य प्रवाह होता तो सोडून ती दुसऱ्या मार्गाने जाऊ लागली, असं बरेचदा ऐकायला मिळतं. परंतु नर्मदा मैयेच्या बाबतीत हे कितीही नर्मदा मैयेला पूर आला तरी ती असं खूप नुकसान करत नाही आपल्या जे तिच्या किनाऱ्यावर जे राहतात त्यांचं. तर हेच सुचवायचं, ज्यावेळी नर्मदा मैयेला पूर येतो त्यावेळी तर जे गावकरी त्या नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर जे लोक वस्ती करतात ते एक प्रकारे उत्सव मनवतात. म्हणजे याचं लाईव्ह उदाहरण देखील आम्ही घेतलेलं आहे की ज्यावेळी एक 2-3 वर्षापूर्वी नर्मदा मैयेला जेव्हा पूर आला होता त्यावेळी मग आम्ही ज्या गावांमध्ये थोडंसं नुकसान झालं आहे, कोणाचे भांडे वाहून गेले, घर वाहून गेले, त्यावेळी मग आम्ही भांडे वगैरे काही साहित्य गोळा करून चॅरिटी करून त्या गावांना देण्यासाठी गेलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं की ते आता खूप दुःखी असतील सगळे लोक आणि खूप असं त्यांना वाटत असेल की आपलं किती नुकसान झालं. आम्ही जेव्हा त्यावेळी गेलो अतिशय सगळे आनंदी उत्साही दिसत होते. आणि मग जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला खूप नुकसान झालं का, किंवा आम्हाला खूप वाईट वाटतंय हे तुमच्या नुकसानाबद्दल, त्यावेळी ते अगदी सहजतेने म्हणाले की नाही नाही, म्हणजे ते हिंदीत बोलतात तिकडचे लोक, नहीं नहीं हमें तो कोई नुकसान नहीं हुआ, वो क्या होता है कि हर रोज हम मैया के दर्शन करने को जाते हैं, तो मैया ने सोचा आज खुद चल के देख लूं कि ये सारे लोग आते कहाँ से हैं, और मैया आज खुद चल के हमें देखने आई है. म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये मैयेबद्दल आपुलकी, एवढं मैयेबद्दल प्रेम आहे की मैयेने आपलं काही नुकसान जरी केलं तरी त्यांना ते नुकसान वाटत नाही. त्यांना एक तो उत्सव वाटतो की मैया स्वतः चालून आपल्या घरी आलेली आहे, बाबा आपल्याकडे पाहुणचार घ्यायला आलेली आहे आपला, असं त्या लोकांना वाटतं. एवढी त्यांच्यामध्ये सुद्धा ती ममता भरलेली आहे मैयेच्या बद्दल. तर असं हे मैयेचं जल आहे जे अतिशय गंभीर आहे. महागंभीर नीरपूर पापधूत भूतलम म्हणजे ह्या भूतलावरचे सगळे पाप धूत 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 हे जल जे आहे ते पुढे पुढे चालत राहतं. ध्वनस्थ पातकारी दारिता पदाचलम म्हणजे हिचा जो ध्वनी आहे, जर तुम्ही डोळे मिटून बसलात भेडाघाटच्या इथे किंवा कुठेही, तर तो धाड 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 ध्वनी ऐकून तुम्हाला जे आहे अतिशय छान तुमचं एक साधन, तुम्हाला एक समाधी लागू शकते किंवा एक ध्यान तुम्ही त्या आवाजामध्ये करू शकता. परंतु जे पापी लोक आहेत, ध्वनस समस्त पातकारी दारिता पदाचलम, तर हे जे पापी लोक आहेत त्यांना मात्र या आवाजाची भीती वाटू शकते. त्यांना हा आवाज नकोसा होऊ शकतो, कारण त्यांच्या मनामध्ये पाप आहे आणि त्यांना तो आवाज आवडणार नाही, कारण त्या आवाजामध्ये पाप नष्ट करण्याची शक्ती आहे आणि पापी लोकांना जो आहे तो हा आवाज कधीही आवडणार नाही. जगल्लये महाभये मृकुंड सूनु हारमध्ये म्हणजे ज्यावेळी जगाचा लय झाला, जगामध्ये प्रलय आला आणि हे जग जेव्हा नष्ट होत होतं त्यावेळी तू मृकुंड सूनु मृकुंड ऋषींचा जो पुत्र आहे म्हणजे मार्कंडेय ऋषी, या मार्कंडेय ऋषींना तू वाचवलं त्यावेळी या प्रलयातून, आणि महादेवांनी जो त्यांना चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला होता त्याचा तू मान ठेवलास, त्याचा तू आदर केला. मृकुंड सूनु हरमध्ये अशा या नर्मदा मैया तुझ्या चरणांना माझा कोटी कोटी नमस्कार असो, असं शंकराचार्य तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात आपल्याला.